औंढा नागनाथ तालुक्यातील केळी येथील ग्रामपंचायतने केलेली कामे बोगस तथा त्यामध्ये अपहर केल्याची तक्रार ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी औंढा नागनाथ यांच्याकडे केली होती। यामध्ये सरपंच तथा ग्रामसेवक हे इतर सदस्यांना विश्वासात न घेता बोगस कामे करीत असल्याची तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर गट विकास अधिकारी गोपाल कलारे यांनी सदरील कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। मात्र अजूनही कुठलीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केलाय। नुकताच गाढव आंदोलनामुळे औंढा पंचायत समिती कार्यालय चर्चेत आलं असताना आता केळी येथील प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काय म्हणालेत ग्रामस्थ पाहूयात। राजाभाऊ दौलतराव फड आहे। मी मागच्या 4.5 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आहे। आमच्या ग्रामपंचायतमध्ये आता या 2-3 महिन्यापासून मनमानी कारभार सुरू झालेला आहे। कारण सरपंच पद रिक्त झालं, सरपंच मयत झाले असून त्यांच्या ठिकाणी पदभार उपसरपंचाला कोणतीही सभा न घेता कोणालाही सदस्याला न कळवता परस्पर पदभार दिला, सही नमुने बदलले, परस्पर ठरावावर डुप्लिकेट सह्या मारून परस्पर कारभार केल्या गेल्या। नवीन कामं ऑनलाईन पद्धतीने न करता ऑफलाईन पद्धतीने केले, गावात कामं सुरू केले, कोणालाही न कळवता कोणतीही सभा न घेता। आम्ही याच्याविषयी तक्रार दाखल केली, BDO साहेबाला निवेदन दिलं। BDO साहेबांना सांगितलं की आम्ही याच्यावर हे करतो, चौकशी करतो, लगेच 3 दिवसात अहवाल देतो म्हणून सांगितलं। आज जवळपास हे कारनामे ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी हे कारनामे ग्रामपंचायतमध्ये आमच्या केलेले आहेत। तरी आम्ही याचं चौकशी करण्यासाठी BDO साहेबाला 1 तारखेला निवेदन दिलं। BDO साहेबांनी आम्हाला आश्वासन देऊनसुद्धा त्यांनी कोणतीही चौकशी न केली नाही। आणि गावामध्ये या ग्रामसेवक आणि सरपंचांनी नवीन काम सुरू केले, तर हे काम स्थगित करण्यासाठी सुद्धा आम्ही निवेदन दिले। आणि ह्या कामाची चौकशी व्हावं, या कारभाराची चौकशी व्हावं म्हणून आम्ही पूर्ण निवेदन दिलेले आहे। निवेदन तुम्ही कधी दिलं, किती दिवस झाले त्याला? आम्ही कोण ग्रामसेवक? 1/1/2026ला निवेदन दिले। आता सध्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये घनसावंत हे ग्रामसेवक कार्यरत आहेत। हां, कोणी केले गोळे? हे गोळ ग्रामसेवक आणि उपसरपंच या दोघांनी मिळून हा कारभार केलेला आहे। त्याच्या अगोदरच्या ग्रामसेवकांनी काय? अगोदरच्या ग्रामसेवकांनी केला, पण ते पूर्ण प्रोसिजरनुसार केलं त्यांनी। त्यांचं काय तेवढं आम्हाला माहीत नाही, कारण त्यांचं बहुमत होतं त्यावेळेस। त्यांनी पण आम्हाला कोणतं विचारली नाही गोष्ट, परंतु त्यांचं बहुमत असल्यामुळं, आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळं आम्ही काही त्याच्यावर आक्षेप घेतलेला नव्हता। आता हे जे तुम्ही सांगतात रनिंग म्हणजे ग्रामसेवक आहेत, कोण आहेत ते? ग्रामसेवक आता सध्या मुकुंद घनसावंत हे आहेत। व्हिडिओ काय म्हणतात? BDO साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 2-3 दिवसात चौकशी करू, कामं थांबवू, पण त्यानं कोणतीही चौकशी न करता कामही थांबवलं नाही, कामही चालू केलं आणि चौकशीसुद्धा नाही। आज जवळपास 10-11 दिवस झालेले आहेत आम्ही निवेदन देऊन, त्याच्यावर कोणतीही चौकशी दिली नाही की कोणाला पाठवलं पण नाही। तुमचं मत काय आहे? आता आमच्या मते आमच्या ग्रामपंचायती सखोल चौकशी हो। हे नवीन आता या पदभार दिला, सही नमुने बदलले, हे परस्पर सह्या केल्या, यांच्यावर कारवाई करण्यात यावी, चौकशी करावी, पूर्ण सखोल चौकशी करून यांना मोकळं करावं। कधी आता सध्या काय चालू होतं ग्रामपंचायतचे काम? सध्या आता गावात रोडचं काम चालू आहे एक, आणि ते रोडचं काम तात्काळ बंद करावं अशी आमची मागणी आहे। त्याच्यामुळं काय करायचं? का कोणतंही यांना कोणाला विश्वासात न घेता कोणत्या याच्यातून काम आहे कोणतं नाही हे काही न सांगता यांनी सुरू केलेलं आहे। आणि यांना विचारलं तर हे म्हणतात 2-3 वर्षापूर्वीचं काम आहे, आणि परस्पर उडवाउडीची उत्तरे देत आहेत। अरुण गुलाब फड, राहणार केळी। मी असं सूचित करतो की आमच्या इथे आता नवीन ग्रामसेवक आलेले आहेत, घनसावंत साहेब। त्यांनी आमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर लगेच त्यांनी 200 रुपये प्रत्येक घरी वसुली चालू केलेली आहे। आणि नमुना आठ देतो म्हणून काही जणांकडून 7-7, 5-5 हजार रुपये घेणं चालू आहेत। एका आम्ही गरीब कुटुंबाचे पैसे वापस घेऊन परत दिले। आणि दुसरा मुद्दा, वारंवार आम्ही BDO साहेबाला सांगूनसुद्धा घरकुलाचे पैसे पडत नाही आहेत। आणि यांनी एवढं बोगस काम केलं या 5 महिन्यामध्ये घनसावंत साहेबांनी आल्याच्या नंतर। कुठलं काम केलं आणि काय तक्रार दिली? त्यांनी माघारीच परस्पर सह्या केल्या खोट्या, आणि त्यांनी लगेच ते काम ऑफलाईनमध्ये 10 लाखाचं काम चालू केलं आहे। 7 लाखाचं रोडचं, सिमेंटचं, आणि 3 लाखाचं लाईटचं काम आहे। ते तात्काळ आम्ही थांबवण्यासाठी BDO साहेबांना निवेदन दिलं 1 तारखेला। अजून BDO साहेबांनी कुठलाही आम्हाला काहीच दिलेलं नाही आहे। त्याची जर चौकशी नाही जर झाली तर आम्ही शिवसाहेबाकडे जाऊन आम्ही तीव्र आंदोलन करू।